आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीस पकडून 5 फेब्रुवारीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणून बोटीने तिला कोयना अभयारण्यात शुक्रवारी रात्री आणण्यात आले। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर आज सकाळी कोयना अभयारण्यात वाघिणीला सोडण्यात आले। या व्याघ्र प्रकल्पात STR-6 व हिरकणी असे तिला नाव दिले आहे। सदर ऑपरेशन क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनरीक्षक बाबा हक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडशे, अक्षय साळुंके, विजय बाटे, तुषार जानकर, अक्षय करमळकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन बाटे, सुनील बोहिटे व वनपाल वनरक्षक यांनी यशस्वी पार पाडले। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणून आपण एक वाघीण सोडली आहे। ही वाघीण साधारणतः 4 ते 5 वर्षाची असून हिला आपण 5 तारखेला संध्याकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पकडण्यात आले आणि रस्त्याच्या मार्गे आणि बोटच्या मार्गे तिला आणून कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले आहे।